कंवर साहब परागजी आपने ताका वाढदिवस निमित्त शुभेच्छा आणि आपले सगळे उमर एकदम चोखा आहे मी मजा में जाऊन दो कंवर साहब ने हमारी शुभकामना वाढदिवस शुभकामना जल्दी पुणे पधारजो चुप बोलो तो आने माफ कर दो और आप खुशी खुशी रहो तुम्हें और देव में आशीर्वादों के सिवा तुमको हमारी उम्र लग जाए तुमको हमारी उम्र लग जाए तुम्हें और दूं मैं आशीर्वादों के सिवा तुमको हमारी उम्र लग जाए। Hello Parag ji, very very happy birthday. You are my right hand and Anand is my left hand and Sonu is my heart. सही है। हैप्पी बर्थडे टू कंवर साहब, आपका हम ये आशा पे सारा लाइफ सुख से, खुशियों से, आनंद से, प्यार से भरी रहे, ये हम भगवान से प्रार्थना करते हैं। आपकी जिंदगी में कभी कोई प्रकार की किसी प्रकार की संकट आपत्ति ना आए, आपका सब सारा जिंदगी सुख में जाए, हमेशा आपको सोनू का साथ रहे, यही भगवान से प्रार्थना करते हैं। हैप्पी बर्थडे यू, हैप्पी बर्थडे। जिनेंद्र कंवर साहब आणि मयुरी ह्याने मला आशीर्वाद आठो खूप खूप सदैव कामयाब रेजो। हैप्पी बर्थडे कंवर साहब आणि इसोच माना सोनूने सगळ्यात मोठा परिवार सपोर्ट करता रेजो आणि इशीच मानी मयुरी कायम चौकी रेवती रीला खानासाठी आणि ते पण उन्हें सांभाळणे रेजो योच मानी शुभ इच्छा है आणि ते जल्दी इंडिया आओ। हाय पराग जी, कंवर साहब, जय जिनेंद्र, हैप्पी बर्थडे। जल्दी पधारजो, घना प्रोग्राम बाकी है, वाइड ऑर्चिड पासून सगळा जल्दी आओ थे आले। मयूरी तू पण कशी आहेस तू? जल्दी आई जे। मेनी 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 हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। एक ठाणावाचा एक मराठी पोएम है, मैं बोलू मने असं वाटे की ते समजलेलं मला फिलिंग्स स्पेशली ठाणावाचेच आहे या। स्वतःवर विश्वास ठेवत येणारं प्रत्येक आव्हान स्वीकारण्याचं बळ एकवटलं की जगण्याचे सगळे मार्ग अगदी सोपे होऊन जातात। म्हणतात ना, दैव नेहमी शूरांना साथ करतं, तसंच काही आयुष्य म्हणजे काय तर ऊन पावसाचा खेळ, पण त्या खेळातही माणसाने आपल्या अंगी उन्हालाही चांदणे बनवण्याची क्षमता बाळगली तर घरावरचा आनंदाचा पाऊस कधीच थांबत नाही। अशा शूराला आमच्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे कंवर साहब। पुढच्या वेळी नक्कीच आपल्यामध्ये इथं वैयक्तिक हजर राहून आपण मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करू। Wish you a very very happy birthday Parag ji and many many happy returns of the day. Have a great day ahead. Enjoy yourself. Hello Parag ji, wish you a very happy birthday. Have a great day and hope to see you soon. Happy birthday Jijaji, come back soon. Many happy returns of the day Jijaji. Hope you are having blast over there. पुण्याने जल्दी आओ, म्हणजे आपल्या साथे पार्टी करता आवेला। वी आर वेटिंग फॉर यू। जर मने चान्स मिळा तर मैं तो आऊच है बटे यूके ने अपन देखाला यूनाइटेड मैच, यू नो, होपिंग टू सी यू सून। Hi Jijaji, wish you many happy returns of the day. I hope you enjoy your last birthday in London and thank you for everything, for supporting me, motivating me, especially in my masters, and I hope to see you soon in US and maybe we'll go to Canada together and that's it. Enjoy. धान्य औषधे मतदान झाले आता सगळे बोगस, 100 नंबरी सोन्यासारखा फक्त परागजींचा वाढदिवस। किती प्रशांत काका। हैप्पी बर्थडे टू यू पराग। अबे तू पुण्याने चालले कायम रो, अबे वटणारो सगळं सोडणे दे, अबे वटणार सोड दे आणि आई जे पराग वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तू जल्दी आवे पुण्याने आवडो दे, थाली घणी याद आवे, थने घणो दे खुशी वाटे, तू जल्दी पुण्याने आवे, पुणे में पटकन सेटलमेंट कर। Hey bro, today on your birthday I want to tell you that I love you, I respect you
I care for you and I pray for you. Wishing you a very, very, very happy birthday. You are a superhero and you have all the qualities that makes you, all the special qualities that makes you the greatest brother. Bro, I'm seriously looking forward to see you back in India. Please come. I really miss those Raksha Bandhan when I cannot have you right in front of me just to tie the Rakhi. Your presence is missed and you are missed too. Oh, I miss the treats, I miss the talks, I miss you, I miss everything, every little moments that we had, every big moment that we shared, everything. Please come back, you're missed. I really love you a lot. Wishing you a very, very, very happy birthday once again. And I'm really blessed to have you in my life. Love you so much. हेलो भैया, तू किसो आहेस? तू जल्दी आओ पुणे में, तेरी घनी याद आवे. We are missing you a lot. So please come soon. आणि जितना पण आपला मेमरीज था, जरी तू होतो वाटे, वे अब्बर पण मला याद आवे. तू पुणे में आओ, अपन घनी मजा करायला. We'll go for movies, we'll go for parties and all stuff. So I miss you a lot. Please come soon. And, I don't have anything to say. I just want to hug you. So please, you do come to Pune forever and settle over here forever in your business also. Thank you very much. Happy birthday, भैया. परत भैया, तुमच्या वाढदिवसाच्या रामलाल संचितीतर्फे शुभेच्छा. फार मोठे व्हा, बुद्धीने शरण नाही, पैशाने आणि बुद्धीने फार मोठे व्हा. पराग मयुरी आणि वाढदिवसी घणी घणी शुभेच्छा. अबे म्हणे कोतरी अपेक्षा आहे. हैप्पी बर्थडे पराग भैया, तुमको वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा. लवकर तुम्ही इकडे यावे ही इच्छा आहे. मैंने हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे पराग भैया. जल्दी आटने आओ. वेलकम. Many happy returns of the day, Parag Bhaiya. We are waiting for you. जल्दी आण पण डायपर नसताना. मोस्ट वेलकम. आनंदी आनंद पराग भैया, थाने थारा वाढदिवसरी शुभेच्छा. आईचं 67 वर्ष आयुष्य बत्तो रेवो या मारी पाच थाने आशीर्वाद. आणि मने थानी घणी याद आवे. मने वाटत ह्या आठ्या आवनो आणि माझी एक इच्छा पुरी करणी. माझी इच्छा कोणती? सोनारी शिडी चढणं या माझी इच्छा आहे. पण देखो माझी इच्छा पुरी करणे असं झाले तर करो, नाही तर चालू दे आपलं. पण आनंदी आनंद रे वा राजा. Many happy returns of the day, beta. All the best. Welcome India. हॅपी बर्थडे पराग. 5 वर्ष तुला मिस केलं. आत्ताही येते पण उशिरा येते. तर हॅपी बर्थडे. Many happy returns of the day. Happy birthday to my dearest and bestest nephew in the world. Happy birthday, Parag. हैप्पी बर्थडे पराग भैया. वेलकम टू इंडिया. अगली सालगिरह हमारे साथ. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Bhaiya. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Bhaiya. Happy birthday, mama. Happy birthday to you. Yay! Bhaiya birthday. Enjoy your day, Bhaiya. Enjoy it to the max. I hope our video makes your day. Hi Via. Hi. Hope you are doing good. Yes, same here. And wish you a very happy birthday. And have a very wonderful year ahead. Hope to see you soon here in India.
बाय. भैया विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. इंडियामध्ये लवकर या, वाट बघतोय आम्ही सर्वजण. हाय भैया, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. लवकरात लवकर इकडे सगळे तुमची वाट बघतायत. Bhaiya, many happy returns of the day. Have a great day. Enjoy a lot. Missing you very much. Please come back soon. And you are the best brother in the world. Love you. Sorry, Chirag. Happy birthday to you. Happy birthday, भैया. Happy birthday, Happy birthday. Party pending. Happy birthday, Parag uncle. Parag, happy birthday to you, my friends, and wish you many more days come in your life. And I'm so sorry for that, मेरे दोस्त. मैं आपको यूएस में मिल नहीं सका एंड आपकी शादी में भी आ नहीं सका इंडिया में, तो इसके लिए मैं माफ़ी कहना चाहूँगा. एंड आपको बताना चाहूँगा कि मैंने आपके साथ एंड सुमित के साथ जो दिन निकाला लंदन में 3 to 4 years, वो वन ऑफ द बेस्ट दिन था मेरे लिए. एंड मैं बहुत एंजॉय किया एंड ऑल्सो बहुत मिस भी कर रहा हूँ मैं. एंड ऑल्सो मैंने सुना है कि आप परमानेंटली अभी जा रहे हो इंडिया में, लंदन से मूव हो रहे हो, तो इसके लिए मैं कहना चाहूँगा कि बेस्ट ऑफ लक एंड मैं इंडिया आपको मिलूँगा. थैंक यू, बाय. Hi Jiaji, wish you a very happy birthday. Hope all your dreams come true. Must enjoy करो last birthday बटे मस्त घूम फिर के. एक स्वीट सॉन्ग से वैसे थका था फर्स्ट इंटरेक्शन मारो इस एक्चुअल इंटरेक्शन में लंदन आया बच्चे. इट वाज द बेस्ट टाइम. यू actually made me feel very comfortable. It was a very nice time, and actually Sonu is very lucky. You're a gem of a person, and wish you all the best for your future. Have a good one. Bye. Happy birthday, Parag ji. Happy birthday, Parag ji. We wish all your dreams and wishes come true. Best luck for your future. Hi Fufu, happy birthday. Hi Parag, many happy returns of the day. देखो तुम्हें विश करने के लिए मैं डबल डोर आ गई. बोलता है for special people you need a special place, and that's why I came here. कितनी खूबसूरत जगह है ना. And Parag, you are one of the most wisest person I've ever met, and I'm very thankful to God that Mayuri has a partner like you. She will definitely enjoy her entire life with you, and same goes for you. Even you will enjoy with her. I'm very thankful for you and Mayuri to be here in London. I've always got quite a lot of support from you. I even owe my job to you. Finding the job was easy because of your guidance. Thanks a lot for it. I will really miss your presence, provided मेरा भी visa clear हो जाए. But yes, Mayuri is one of the most special person I have in my life, and I'm very thankful again to God that she has you as a partner. Anyways, enjoy your day. Have a great time ahead, a great life ahead. And हाँ, इस वीडियो में कुछ mistakes हुई होगी तो edit नहीं किया है मैंने. Ignore them. Once again, happy birthday, and you're very dear and near to me. You, Mayuri, everyone, absolutely. You're like one of my very special persons that I really respect quite a lot, and yeah, that's it. Hats off. अरे पर्या, जरा तुझ्या बायकोनी मला तुझ्याबद्दल 2 शब्द बोलायला सांगितले. आता हा एवढा अवघड विषय आहे की आता मला किती दिवस लागले. ती मला बिचारी सारखं सांगते की अरे काहीतरी बोल माझ्या नवऱ्याबद्दल, काहीतरी बोल माझ्या नवऱ्याबद्दल, पण मला जरा विचार करायला जरा वेळ लागतं. तर मी आता काही विचार केला आहे आणि आता हे बघ. तर पर्या माझ्या शाळेतला मित्र, शाळेत एक्झॅक्टली कधी भेटला आता ते मला काही आठवत नाही. मी तरी 2 दिवस विचार केला कधी आठवतो का कधी भेटला ते आठवतं का, पण काय कल्पना नाही बाबा. असंच कुठेतरी आजूबाजूला बसला असेल म्हणून ओळख बिळख झाली असेल असं वाटतं मला. दगडूराम कटारी हायस्कूल होती, काय एवढी काही ग्रेट नव्हती. मला वाटलं होतं असाच असेल कुठला तरी पर्याय एक आपला एक. मी पण तसाच होतो म्हणून काही फारसं काही वेगळं नव्हतं. पण पर्याची चांगली ओळख स्कॉलरशिपला झाली का
कदाचित माहीत नाही मला स्कॉलरशिपला झाली असेल की नाही माहीत नाही, 7वीच्या स्कॉलरशिपला झाली. पण हॉकी खेळताना मात्र नक्की झाली, कारण की पर्यानी हॉकीचा तसा इंटरेस्ट होता आणि पर्यानी हॉकी पर्या तसा त्यापैकी स्टार होता हॉकी खेळायचा. तर पर्याबरोबर हॉकी खेळलो होतो. सचिन असायचा, साकेत असायचा मामा, पर्या मारामारी करायचा साकेतची प्रॅक्टिस झाल्यावरती रात्री 8 वाजता, ते आठवतं मला व्यवस्थित. मग 8वीमध्ये हॉकी खेळलो होतो एकत्र, तेव्हा त्यानंतर चांगली ओळख झाली होती. 9वीमध्ये पर्या क्रिकेट खेळायला आला होता आणि मग मजा आली होती. पर्याचे काका आले होते का बाबा आले होते, कोण आलं तर माहीत नाही, पण वैद्य सर मात्र त्यांना म्हणाले होते, काय तुमचा मुलगा काय धुळीची ॲलर्जी आहे, त्याला घरीच बसवा, कशाला आणता इथे. तो डायलॉग मला अजूनही आठवतो, मजा आलेली. पण पर्यानी 9वीतच खेळला, नंतर 10वीत बहुतेक अभ्यासासाठी म्हणून जो काही खेळला नाही. त्याच्यानंतर 10वीत असं एवढं काही झालं नाही, पण त्याच्यानंतर होती 11वी 12वी एकत्रच होतो. पण 11वी 12वीत जास्ती काही किडे केले नाही, दिवे लावले नाही. शांतपणे SP-मध्ये जसे कोणी येत नाही तसं आपण SP-मध्ये कधी गेलो नाही. आणि मग त्याच्यानंतर आपण VITला लागलो. VITला तू पण होता पहिल्या राऊंड नंतर, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडला तू PICTत गेला. आणि मी तुला अजून छळतो की तू मला सांगितलं नाहीस आणि तुझ्यामुळे मी PICTत आलो नाही. पण हे फक्त छळणं होतं, तुझी फक्त खेचतो, बाकी काही नाही. आणि 4 वर्ष आय थिंक VITमध्ये आणि PICTमध्ये आपण एवढ्या काही गप्पा मारल्या नाही. थोडं अधनमधनं मारायचो, पण तू तुझ्या अतरंगी कामं करायचा, मी माझ्यावर याच्यात होतो. त्याच्यानंतर आय थिंक तू जेव्हा पुण्यामध्ये कामाला पुण्यालाच लागला होता ना, हो. त्याच्यानंतर आपण एकदा तरी कधीतरी भेटलो होतो आणि आपली डिटेल्ड परत बोलणं, जेव्हा तू UKला जाणार असं तू सांगितलं होतं, MBAची तयारी करायची, GMATची वगैरे, बरोबर, तेव्हा आपण भेटलो होतो. तेव्हा आपण गप्पा मारायला सुरुवात केली होती आणि तेव्हा आपलं बऱ्यापैकी गप्पा मारायचो आपण. आणि त्याच्यानंतर मग तू UKला आला, मग तुझ्यानंतर 1 वर्षाने मी UKला आलो आणि मग त्याच्यानंतर तर काय आपण बऱ्याच वेळा भेटत गेलो. मग लंडनलाच राहत असल्यामुळे मी तुझ्या घरी आलो होतो, आधीच्या घरी, तिकडे काही दिवस. तू मयुरीशी बोलत असतानाचे दिवस मला आठवतात. काय बोलायचं. आता काही जास्ती बोलत नाही. मयुरी माझ्याकडे आली तर मयुरीला सांगेन मी. आणि आता परत असं मला असं जेव्हा वाटलं होतं की पर्या आता आला आहे, आता लंडनमध्येच राहील, तेव्हा आता पर्या परत चालला आहे, तर काय आता बोलणार. पण आहे ते आहे. परत भेटू आपण, असं मग भेटतच राहू. पण परत मी कदाचित भारतात आलो किंवा तू परत येशील इथे काही दिवस राहायला, तर होपफुली आपण परत भेटू, मजा येईल. अशीच मजा आपण आयुष्यभर करत राहू. आणि आता तू लंडन सोडून चाललायस, तू व्यवस्थित निर्णय घेतलायस असं मी गृहीत धरतो. आणि तू पुढे जे काही करशील त्याला तुला ऑल द बेस्ट. पर्या आहे तसाच राहा. चलो. हाय जिया जी, आपके बारे में बोलने के लिए आई कैन गो ऑन एंड ऑन. आई थिंक आई शुड स्टार्ट विथ योर क्वालिटीज़. Honest, smart, intelligent, a very good human being. That's how I define you. First time when I saw you, I had a complete different impression about you. They say it works in the blink of an eye, but it never worked like that for me. In the beginning, you appeared really harsh and a person with full of attitude. And I could not really recognize the real you. Later I realized that the real you is behind the shell. You have always inspired me with your optimistic behavior. The way you handle things is really great. I am really happy that I am a part of this video. It's a pleasure. Also, it's the best opportunity to thank you for everything. You've really supported and helped me a lot. Now the friendly advice, please don't change yourself, and sometimes I feel that you hold yourself back. So if possible, don't do that.
Here I wish you a very happy birthday. All the success, happiness, health, wealth, आपको सब मिले. काही मराठीच्या ओळी मैत्रीवर आठवल्या. कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण तुमच्यासारखा त्यात एकच भेटतो. व्हेरी हॅपी बर्थडे. Many happy returns of the day, Jijaji. I hope you enjoy this last birthday in London. Next year in India, it would be equally fun but different experience. I like when I go through all the pics and I remember you saying, "Oh shit, I'm 30," but you know what? You still look like you're in 20s. You're so young, like you're so fit, you're so healthy. You still look very young. So I hope you have such healthy life in future, success in your life. And I remember those days, like when I was in India and I wanted to do masters. I used to text you like, from where should I start? Like my mom, dad are not allowing me, so you were the one who convinced them. I don't know, you have some magic, and like within 2-3 minutes they were like, okay fine, do masters. So you actually have a magic. And in Buffalo I had the best time with you. Like I hope to see you again. We'll go to Canada together, Las Vegas. I have a list ready, so come back to US. We'll go to all the places, explore it, enjoy it, and have fun this time. Bye. Happy birthday, Parag. We know each other for more than 10 years now. It brings back to the engineering days. I won't tell you the exact year because that will make us look a bit older now. But my first reaction with you, I remember you invited me to your home, which you moved very recently with your family in Gangadham. I think that's when we started interacting with each other. Next 4 years, I guess we spent each other. We were good friends, but it's fair to say that our real interaction was when we started living together in London, and that's where we spent most of the time together. So fast forward to 2008 in London. I remember I got a call from you once asking about life in London because you got an admission in London University for an MS. So I remember I came to pick you for the very first day in your hostel. I took you to the few places, Millennium Bridge, St. Paul. I guess we traveled on the South Bank. By then I was trained person to take the people on the London attractions. But I think it was a good day, and I think your timing to London couldn't be better because back then I was living with Abhi and Jigar. We just left for India for good, and I think you came a week later and you were looking for a place and there was a vacancy in our home. So I ran past the idea and told you, if you like the place, come and have a look. If you like the place, stay with us. And I remember inviting you one night. I was a bit late from work, so I couldn't pick you up. So Jigar was there at home, so he received you. And you didn't have Indian food for last 8 days. So you really loved the curry that Jigar made. And you said yes, that you will live with us. And only to realize next week that curry was made straight out of pre-cooked bin. All he did was microwave that for 2 minutes. And he was bragging about his cooking skills. So I thought that was funny. But anyway, that brought you with us. But there is another funny incident I remember. We persuaded you to watch a movie with us because you so far within your first year in London, you never watched a movie. So we persuaded you, and we finally went for a movie called Drona, if you remember that. And it was such a torture watching that movie. We had to leave before just an interval. So we left, but you were very adamant that you would watch an entire movie. And I think that was your first movie, and B, you paid for it, as opposed to it was free for us because of the unlimited Cineworld card. So you watched the entire movie,
And I still want to ask you that question: how did you survive that torture for 3 hours? So I don't know. I would still like to hear from you. What did you do after interval? How did you survive? So that was another funny incident I remember. And I think in the years to come we both got married. Fortunately we are living in the same building, so we are still playing tennis, so just to keep the momentum going. And I think on a serious note, I think this is your 6th year in London. You should be proud of yourself, what you did. You came here as a student, you struggled to get that first job. You finally got that first job. The determination that you stayed to find that first job is marvelous. Anyone in your place would have gone home, would have easily gone into the family business, but you chose the harder path to stay here. You got that first job, you got the job as well as the girl at the same time. You got married obviously to Mayuri. The next 3 years probably you owe those 3 years to the patience that you showed to get that first job. And I'm sure those 3 years after marriage are memorable for you. I think it's been a great journey for those 6 years for you, which I can definitely tell you will remember for the rest of your life. And that experience will definitely help you in whatever you do in your future life. I think you've taken a decision to go back to India this year. So good luck with that. I'm sure the memories in London will stay with you forever, and I will be a small part of those memories. So yeah, wish you good luck to your next move, and wish you happy birthday once again. This video is being made on the request of Mayuri, so hopefully that surprises you in all the pleasant way. And happy birthday once again. Have a nice day. Happy returns of the day, Jiaji. Don't see the background because it's really bad. I have my rules of my room, but actually no one follows it. Where should I start with? Maybe let's start from the beginning. When I saw you for the first time, I really thought that you're very reserved and scholar and conservative type. But when I came to know, but during that period, I actually didn't know you so well. But when I came to London, that the whole 1 year actually allowed me to know you very well. Before that, I didn't have any interaction with you. I still remember that when I came to London, first 2-3 months I was struggling a lot. I was missing my family. Everything was so difficult. The assignments of this, that, the whole thing was so very tough for me. But Jiaji, believe me, you have supported me so much that time that what I am right now is because of you. I remember I was crying every day and missing my family, and you were the one to call me and just help me and support me, not physically but mentally as well. Nevertheless, you are one of the most wonderful human beings I came across. I hope I get the same husband as you are, because you are the whole package. You are serious, you are scholar, you are chilled, you are fitness freak, which I am, you are handsome, so everything comes in one. One advice for you is don't leave fitness, which is the best thing in life to do. So whatever you're doing, just continue with it, because you are fit, you are the most handsome guy and the most smart guy I've ever seen. It's not just because you're my Jiaji, that's the reason I'm saying this, but frankly speaking, you are the most handsome guy. Thank you for being with my sister. Thank you for being with her and being a part of our family. We are the most luckiest people to have you. That's it, I guess. And thank you for everything you have done for me till now, till the date. I really appreciate it. And hope to see you soon. Hope to see you soon. Thank you. Let's stop it here before I start crying. Thank you so much. Hello Parag, many happy returns of the day.
तुझी बेटा फार आठवण येते आम्हाला. तू फार फार चांगला मुलगा आहेस. तुझ्याबद्दल काय बोलावं तेवढं कमी आहे. तुझं भावी आयुष्य सुखमय, आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो हीच आमच्याकडून अपेक्षा आहे, आशीर्वाद आहे. आता एकच इच्छा आहे की एखादा दिव्यापेक्षा एक छोटं बाळ आता आपल्या घरात यावं आणि आम्ही त्याला खेळवावं. तेवढी इच्छा पुण्याला आल्यानंतर पूर्ण कर. मयुरी मला म्हणली होती की मी पुण्यात आल्यानंतर चान्स घेईल तर ती नक्कीच तो शब्द पाळेल अशी अपेक्षा करते. मयुरीला सुद्धा तिच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बेटा. मला तुमच्या दोघांची फार फार आठवण येते. प्रत्येक शब्दाला आठवण येते. ती मी बोलू शकत नाही. तर आता लवकर यायचंय. हे ब्रो, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. या व्हिडिओची आयडिया बेसिकली भाभीची होती. मैं फक्त एक्झिक्यूट करारी है. सो होप यू लाइक ऑल द वीडियोज एंड आई वुड लाइक टू से दैट म्हाणी लंडन ट्रिप एकदम बेस्ट गई है. घर रोजी मन वटे खावाने घनी मजा आई. भाभी रात्रो फक्त थारा हातरी पाव भाजी रियारी अबे वा बैठाईने एंड सगळ्यांनी मग घनी मजा करी है. सो थैंक्स अ लॉट फॉर दैट. एंड बेसिकली एक इन्सिडेंट क्यों में आई थिंक सो वेन आई वॉज इन 8th स्टँडर्ड आपलं असं ठरलं होतं की मैं पानसे सरांना क्लास नाही जावणार. एंड आई वॉज लाइक यार पानसे सर खनो लंबो रास्ता पेट एंड 2 साल वे नाका 9th and 10th 2 साल वे नाका इतो लंबो दररोज जाऊन खनो यो असणार आहे. बट तू म्हणे की कि यार वो क्लास एकदम मस्त है. तुझा थारा में घना चेंजेस आया होता तर तू मैंने एडवाइस दी कि तू जा आवटे क्लास में. तर म्हणजे मैं ठीक यार मैं क्यों ठीक है जाओ अपन जाइन देखा. बट आई वुड लाइक टू टेल यू दैट वे सर्वात बेस्ट 2 years होता हमारा लाइफ आयला. एंड एक्चुअली पानसे सर मुळे हमारा में घना चेंजेस आया है. सो थैंक्स अ लॉट फॉर दैट एडवाइस एंड थैंक यू सो मच फॉर एवरीथिंग and hope to see you soon back in India. And again, many happy returns of the day. Bye, enjoy your day.